तर आपल्यामध्ये चेंज करावा लागतो. आणि आपल्यामध्ये चेंज करायचा म्हणजे नुसता वजन, नुसता तुमची हेल्थ, नुसताच तुमची स्किन, तुमची एनर्जी एवढ्यातच बदल नाहीये. मॉरली आपण आपल्या आयुष्यात आपण मूल्य संवर्धन व्हावं लागतं. ज्यांच्या आयुष्यात ज्यादा मूल्य आहेत ना, ती लोक, त्यालाच म्हणतात व्यवहार ज्ञान. ज्या लोकांच्या लाईफ मध्ये मूल्य संवर्धन झालेलं असतं, ती लोक विशेष स्वतःच्या शरीरावर अजून ज्यादा प्रभाव पाडतात. आणि म्हणून आता आपल्या एक मूल्यांमध्ये परत वाढ करण्यासाठी याचे स्पीकर यायला लागलेत. अर्चिता गीट योग शिक्षक आहे, शिक्षिका आहे, वक्ती आहे, अभ्यासू आहे, संयमी आहे आणि खूप लोकांचं लाईफ चेंज करायला मदत करायला लागले. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अर्चिता गीट मॅडम साठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. अनम्यूट करा अर्चिता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण अरुण सरांचा आणि शेटे सरांचा एक्सपिरियन्स ऐकला. खरंच एक्सपिरियन्स खूप छान होता, मस्त होता. कारण बिघडलेल्या सवयी यातूनच आपल्याला अनेक गोष्टी घडत असतात, जडत असतात आणि त्या जडलेल्या गोष्टी सोडणं खूप महत्वाचं असते. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की काही वेळेला त्या सोडायच्या असतात आणि काही वेळेला जोडायच्या असतात. पण माणसाच्या आयुष्यामध्ये मात्र नेमकं उलट होत असतं. म्हणजे ज्या गोष्टी सोडायच्या आहेत त्या आपण धरून बसत असतो आणि ज्या गोष्टी धरायच्या आहेत त्या मात्र आपण सोडून देत असतो. आणि त्यामुळं जीवन कंटाळवाणं वाटायला लागतं आणि मग आपण आपल्याला ज्या गोष्टी मिळाले त्याची खंत करत बसतो. आणि म्हणून ही खंत न करता आपलं आयुष्य मस्त छान घालवायचं असेल तर आपण कशामध्ये व्यस्त झालं पाहिजे. तर इथं मला सांगावंसं वाटतं, माझं आणि तुझं यातच जीवन व्यस्त आहे. माझं आणि तुझं यातच जीवन व्यस्त आहे. खरे म्हटलं तर आपण म्हणलं तर जीवन खूप मस्त आहे. बघा, आयुष्यभर आपण आपलं माझं 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 करत बसतो आणि ह्यातच इतकं व्यस्त होत जातो आणि हा व्यस्तपणाच आपल्याला कधी कधी नडत असतो. आणि म्हणून आपण ज्या वेळेला म्हणतो की आपण आहोत त्याला मात्र जीवन मस्त असतं, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात आणि मग ते जीवन आपलं मस्त होत असतं. आणि म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी सोडणं गरजेचं असतात. जितकं आपण हलकं होतो ना तितकं आपण विचाराने आचाराने वरती जात असतो. बघा की जोपर्यंत आपण खाली काही सोडत नाही तोपर्यंत वर जात नाही. बसने जर प्रवास करणार असो तर बसमध्ये कितीही ओझं घ्या चालू शकतं, कितीही बॅग घ्या चालू शकतं. पण तेच जर आपण प्लेनने प्रवास करणार असतो असेल तर त्याला मात्र आपण नेत असताना त्या ओझ्याला, त्या वजनाला लिमिटेशन येतात की इतकंच तुम्ही कॅरी करू शकता. कारण बस ही रस्त्यावरती धावत असते आणि प्लेन हे आकाशात उडत असतं. मग जास्त ओझं झालं तर ते व्यवस्थित प्रवास करू शकत नाही. मग मला सांगा की या छोट्या निर्जीव प्लेन वरती आकाशात व्यवस्थित प्रवास व्हावा याच्यासाठी हा नियम केला आहे. मग माणसाच्या जीवनाचा प्रवास सुखकर आणि चांगला होण्यासाठी आपण मात्र आपल्याला नियम का नाही केलो, तर हे नियम करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हे नियम करतो त्यावेळेला आपल्या आयुष्याचा प्रवास हा खूप छान होत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो की मला काय मिळालंय, मला एवढंच मिळालं, मला तेवढंच मिळालं, माझं नशीबच असं आणि माझं नशीबच तसं. अशा व्यक्तींसाठी मला खास करून सांगावं वाटतं, जो नहीं मिला उसका गम नहीं, जो नहीं मिला उसका गम नहीं, जो मिला है वो किसी से कम नहीं. म्हणजे काय की ज्या गोष्टी मला मिळालेल्या नाहीयेत त्याचं मला वाईटच वाटत नाही, कारण भले आज नसेल तर उद्या नक्की मिळणार आहे. आणि परमेश्वराने सोय का केलेली आहे, कारण त्या गोष्टीची मला किंमत कळालेली आहे. म्हणून ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्याचं मला वाईट वाटत नाही, पण ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या कुणापेक्षा कमी नाहीये. छान आयुष्य मिळालेलं आहे, छान शरीराची साथ मिळालेली आहे, छान परिवार मिळालेला आहे, छान नातेसंबंध आहेत, हे पण कुणापेक्षा कमी नाहीयेत, हे पण चांगलंच आहे. म्हणून जे आपल्या जवळ आहे ना त्याचा वापर उपभोग किती चांगल्या पद्धतीनं घेता येईल, किती चांगल्या पद्धतीनं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक मुंगीचं उदाहरण द्यावं असं वाटतं. एकदा मुंगी अशीच वाटेवरून प्रवास करत असते आणि वाटेवर प्रवास करत असताना वाटेत तिला एक
तांदळाचा दाणा दिसतो, ते तांदळाचा एक कण ती उचलते आणि म्हणते, परमेश्वराला धन्यवाद देते आणि म्हणते की परमेश्वराने आज माझ्या पोटाची सोय केलेली आहे. मुंगी छोटीशी आहे, पण एक तांदळाचं शीत मिळाल्यानंतर ती खुश होते. ते आपल्या तोंडामध्ये पकडते आणि पुढे प्रवास करत चाललेली असते. पुढे जात असताना तिला डाळीचा एक कण दिसतो, एक तुकडा दिसतो, एक डाळ दिसते. मग ते पाहिल्यानंतर ती मुंगी म्हणते की ती भगवंत छान आहे, मला भाताची माझी व्यवस्था केली, मला भात दिला आणि त्या भाताबरोबर वरण आहे. मुंगी आनंदात खुश होऊन त्या डाळीजवळ जाते आणि डाळीजवळ गेल्यानंतर तांदूळ आधीच ऑलरेडी भात तिच्या तोंडामध्ये असतो आणि ती डाळ काढण्याचा प्रयत्न करत असते. पण ते डाळ तिच्या तोंडात येत नाही, कारण ऑलरेडी तिच्या तोंडामध्ये भात असतं आणि त्यामुळं तिला ते तांदूळ डाळ घेता येत नाही. त्यावेळेला ती खंत वाटायला लागते, विचार करायला लागते की भगवंताने मला तांदूळ पण दिले, डाळ पण दिली आहे, पण मी हे दोन्ही घेऊन जाऊ शकत नाहीये. आणि ती तिथंच विचार करत बसते. दिवस निघून जातो, दमलेली असते, थकलेली असते. शेवटी ते तांदळाचं शीत पण तिथंच ठेवते, ते डाळ पण तिथंच ठेवते आणि निराश होऊन निघून जाते. आपल्याही आयुष्यात तसंच असतं. आपल्याला तांदूळ मिळालेलं असतं, ते घेऊन पुढचा प्रवास आपण करायचा असतो. पण एखादी डाळ आपल्याला दिसली की आपण तिथं राहतो आणि म्हणतो हे पण मला मिळालेलं पाहिजे, हे पण मला प्रवास केला पाहिजे. असं म्हणत 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 आपण विचार करत बसतो. तांदूळ पण हातातून निघून जातं, डाळ पण निघून जाते आणि आपलं आयुष्य खूप खराब व्हायला लागतं. पण दोष मात्र आपण कशाला देत असतो? दोष आपण आपल्या नशिबाला देत असतो. मग नशिबाला दोष देऊन काही बिघडत नाही, कारण बिघडायचं असेल तरी पण कारणीभूत आपणच असतो, चांगलं करायचं असेल तरी पण कारणीभूत आपणच असतो. म्हणून आपलं आयुष्य चांगलं करायचं असेल तर ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या व्यवस्थित सांभाळून पुढे न्यायचंय. जसं मुंगीनं जर तांदूळ व्यवस्थित सांभाळून पुढे नेली असती तर तिचं पोट पण भरलं असतं, समाधानही झालं असतं. पण आपल्याला जी गोष्ट मिळालेली आहे त्याचं मात्र आपल्याला समाधान मिळत नाही, समाधानी राहत नाही आणि मग खऱ्या अर्थाने जीवन आपल्याला नैराश्यमय व्हायला लागतं. मग आपल्याला वाटायला लागतं की माझं नशीबच फुटकं आहे. म्हणून आपल्याला हलकं होता आलं पाहिजे, आपल्याला सोडता आलं पाहिजे. म्हणून योग्य वेळेची, योग्य क्षणांची आपण वाट पाहत बसतो. पण योग्य वेळ, योग्य क्षण तेव्हाच येतो ज्या वेळेला तुम्ही कृती करायला लागतात. बरेच जण समाजामध्ये असे येतात, योग्य वेळ आली ना मी व्यायामाला सुरुवात करेन, योग्य वेळ आली की मी हे करेन, असं आपण म्हणत बसतो. पण मला सांगा, मिळालेली वेळ ही योग्यच आहे, फक्त आपण सुरुवात करत नाही, आपण ठरवत नाही आणि त्यामुळं आपण पुढे जात नाहीये. म्हणून आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडता आल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये कुठल्या आले? पहिला आला तो आळस आला, पहिला आला तो कंटाळा आला आणि तिसरी गोष्ट आली की एखाद्या गोष्टी करण्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारे गैरसमज. हे आधी आपण सोडले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आयुष्याला एक नवीन सुरुवात होत असते. पण आपण मात्र आधीचे अनुभव, बऱ्याच जणांचे चुकीचे अनुभव, समज गैरसमज घेऊन आयुष्य जगत असतो आणि मग आपल्याला नैराश्य यायला लागतं. सोडणं हा प्रकृतीचा नियम आहे आणि जोपर्यंत आपण सोडत नाही ना तोपर्यंत आपण पुढे जात नाही. मला सांगा की काल इव्हेंट मध्ये मस्तपैकी सगळ्यांनी छान जेवण केलं, सूप खाल्लं, आईस्क्रीम सुद्धा खाल्ला आणि आज परत तुम्हाला छान पैकी समोर पंचपक्वान्नाचं ताट आणलं. पोट भरेल का हो तुमचं? पोटात जाईल का ते? नाही. कालचं खाल्लेलं पहिलं सोडावं लागतं, पोट रिकामं करावं लागतं आणि मग आजचा साठा त्याच्यामध्ये घालावा लागतो. कितीही चांगलं असेल तर पोट रिकामं झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये भरू शकत नाही. तसंच आयुष्यामध्ये असतात गोड क्षण, चांगले अनुभव, या गोष्टी जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत नवीन अनुभव, नवीन सवय आपल्यामध्ये येत नाही. पण आपण मात्र चांगल्या वेळेची वाट पाहत बसतो की खऱ्या अर्थानं आयुष्य आपल्या नैराश्यमय व्हायला लागतं. आणि म्हणूनच चांगल्या गोष्टी आपल्यासाठी मिळायच्या असतील ना, पहिला सोडायला शिका. सोडलं तर होतं. मग इथं प्रश्न पडतो, बरेच जण म्हणाल की अर्चिता ताई सोडा 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 म्हटलं, सगळंच काही सोडून द्यायचं का? तर इथं सांगावं असं वाटतं की ज्या गोष्टी सोडायच्या आहेत ना त्या नक्की सोडा, पण ज्या गोष्टी धरून ठेवायच्या आहेत ना त्या मात्र आपण धरून ठेवले पाहिजे.
त्याच्यामध्ये काय आहे, स्वतःबद्दल असलेला आत्मविश्वास, स्वतःबद्दल प्रेम, आपुलकी, आपलं चांगलं आरोग्य हे धरून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं, की तुम्हाला बघा की झाडं असतात. झाडांना फुलं येतात, फळं येतात, पानं येतात. पण ती झाडं काय करतात? आपली मुळं सोडतात का खालची? नाही. आपल्या फांद्या सोडतात का? नाही. ती काय सोडत असतात? फुलं सोडत असतात, खाली टाकत असतात, फळं खाली टाकत असतात आणि पानं सुद्धा खाली टाकत असतात. ह्या गोष्टी सोडल्याशिवाय नवीन पानं, नवीन फुलं आणि नवीन फळं ही बिलकुल येत नाही. म्हणून झाडांना पहिला जुनी फुलं, जुनी फळं, पानं सोडतात आणि मग नवीन यायला लागतात. तसंच आपलं सुद्धा असतं. आपण नवीन जर काही घ्यायचं असेल तर जुनं सोडायला पाहिजे. मग जुनं काय सोडलं पाहिजे? तर जुने विचार सोडले पाहिजेत, जुन्या सवयी सोडल्या पाहिजेत. आणि जर जुन्या सवयी, जुने विचार, आळस ह्या गोष्टी आपण जोपर्यंत सोडत नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये नवीन काही घडणार नाही. कारण आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो आणि नवीन काही घडायचं असेल तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात, आपणच पुढे जावं लागतं. त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये नवीन घडत असतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझ्या आयुष्यात बऱ्याच मी प्रयत्न करते, बऱ्याच गोष्टी करते, पण मला यश मिळतच नाही, मला अपेक्षित अशा गोष्टी मिळतच नाहीये. सुजाताताई नेहमी सांगत असतात त्या एक प्रगतीशील शेतकरी आहेत. म्हणून त्यांचंच एक उदाहरण देते की शेतामध्ये तुम्ही मूग पेरला आहात. मूग पेरत असताना काय होतं? सगळे मूग ऍट अ टाइम एकदम उगवतात का? एकदम अंकुरित होतात का? नाही होत. काही मूग पहिला उगवतात, काही नंतर थोड्या दिवसांनी, काही टप्प्याटप्प्याने उगवतात. बरं, सगळ्यांची उंची समान असते का? नाही. काही थोडे उंच होतात, काही छोटे असतात. बरं, काहींना तर अंकुर सुद्धा फुटत नाही, ते जमिनीतच निघून जात असतात. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपल्याही आयुष्याला अंकुर फुटणार आहे, आपली सुद्धा प्रगती होणार आहे, आपल्याला सुद्धा अपेक्षित यश मिळणार आहे. पण त्याच्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला देता आला पाहिजे. त्याच्यासाठी संयम असला पाहिजे, त्यासाठी धीर असला पाहिजे. पण माणसांना वाटतं की मला लगेच इन्स्टंट सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. जसं की आज मॅरेथॉन चालू झालेला आहे. वजन वाढवण्यासाठी आपण बरीच वर्ष घालवले, 10-12 वर्ष. आणि अपेक्षा काय असते की 10 दिवसामध्ये माझं 5 किलो वजन कमी झालं पाहिजे. अरे, तुला पण अंकुर फुटण्यासाठी कालावधी असणार आहे, तुझ्यामध्ये पण ती क्षमता असणार आहे. त्या पद्धतीने जसं रोपाचं असतं तसंच आपलं सुद्धा असतं. आणि त्यासाठी आपण संयमाने आणि सातत्याने गोष्टी करत गेलो तर खरंच आपलं आयुष्य खूप छान आणि मस्त होत जाणार आहे. आणि म्हणूनच मिळालेल्या संधीचा, मिळालेल्या क्षणांचा, मिळालेल्या आयुष्याचा आपण चांगला उपभोग घेतला पाहिजे. आणि शेवटी एकच खारुताईचं उदाहरण देते आणि थांबते. एकदा एका खारुताईला बदाम सोलण्याचा काम मिळतं. आणि त्या बदाम सोलल्यानंतर तिला मोबदल्यात काय मिळणार असतं? जर तिने 100 बदाम सोलले तर तिला पगार म्हणून त्यातले 10 बदाम खारुताईला मिळणार असतात. मग एक दिवशी ती कामावरती जाते, 100 बदाम सोलते. 100 बदाम सोलल्यानंतर तिला 10 बदाम पगार म्हणून मिळतात. मग ती 10 बदाम घेते, आपल्या घरी येते आणि मस्त आयुष्य जगत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठते. सकाळी उठल्यानंतर ते 10 बदाम बघून ती खूप खुश होते, खूप आनंदित होते. आणि त्यातला एक बदाम ती खायला सुरुवात करते. आणि मग तिच्या खाता खाता एक बदाम खाते, तिला खूप गोड आणि मस्त बदाम लागतो तो. दुसरा बदाम खाते, तो पण तिला छान लागतो. तिसरा बदाम खात असताना तिच्या मनामध्ये एक छोटासा विचार येतो. ती म्हणते की मी एक दिवस 100 बदाम सोडल्यानंतर जर मला 10 बदाम मिळत असतील तर मी आणखीन काही सोडले तर आणखीन बदाम मिळतील. आणि मग मी अशीच कितीतरी वर्ष ते खाऊ शकेन. मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ती परत कामावरती जाते आणि म्हणते की मला परत हे बदाम सोलायचं काम करायचं आहे. मग ती काय करते? रोज पहिल्यांदा सुरुवातीला 100 100 100 बदाम सोलत असते. पण काही दिवस गेल्यानंतर तो स्टॅमिना तिचा कमी 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 व्हायला लागतो. आणि मग कधी 50 सोलते, कधी 40 सोलते, कधी 30 सोलते, कधी 70 सोलते, असं तिचा दिनक्रम चालू असतो. आणि त्याच्या बदल्यात तिला तितके बदाम मिळत असतात. मग एके दिवशी 500 बदाम एका आठवड्यात तिचे सोलून पूर्ण होतात. मग 500 बदाम सोलल्यानंतर तिला 50 किलो बदाम मिळतात. मग ते 50 किलो बदाम ती घेते आणि घरी येते आणि म्हणते आता मला 50 किलो बदाम मिळाले.
आता माझं सगळं संपलं, आता इथून पुढे मी काय हे काम करणार नाही, असा ती विचार करायला लागते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणायला लागते, आता माझ्या आयुष्याचा मी साठा करून ठेवलोय, आता इथून पुढे हे बदाम खात छानपैकी मी आयुष्य एन्जॉय करणार आहे, मी काम करणार नाही, अशी ती खारुताई विचार करायला लागते आणि छानपैकी स्वप्न बघत ती झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि त्यातला एक बदाम ती खायला चालू करते. पण एक बदाम खाताना तिच्या दातामध्ये वेदना व्हायला लागतात. तिला एक बदाम सुद्धा व्यवस्थित खाता येत नाही. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं, अरे हे 500 किलो बदाम सोलण्याच्या नादात माझ्या दातांची झीज झालेली आहे, तिची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळं हे 50 किलो बदाम जे आणलेले आहेत ते मला व्यवस्थित खाता येत नाहीये. मी हे आणलंय पण त्याचा आनंद मात्र मला घेता येत नाही. या कथेतून मला इतकं सांगायचं होतं की आयुष्यभर आपण असंच म्हणत असतो, एवढं घर बांधून होऊ दे, मुले चांगलं सेटल होऊ दे, एवढं होऊ दे, रिटायरमेंट होऊ दे, मग मी हे सगळं जॉईन करतो, मग मी प्रवास करतो, मग मी योगा करतो, मग स्वतःची फॅमिली जॉईन करतो, असं आपण म्हणत बसतो. सगळं सेटल होतं, सगळं होतं आणि ज्या वेळेला जॉईन व्हायला होतं ना, त्यावेळेला मात्र आपली सगळी क्षमता निघून जात असते. मग वेळ असला काय आणि वेळ कितीही मिळाला काय, पण त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. म्हणून आपण जर संधी आपल्याला कधी मोकळीक मिळेल, आपल्याला शांतता मिळेल, त्यावेळेला मी निवांत हे सगळं करीन म्हटलं तर ते होणार नाहीये. त्यामुळं जर खारुताईंनी रोज 10 बदाम सोलले असते आणि त्यातले 1-2 खाल्ले असते तर तिचं आयुष्य खूप छान गेलं असतं. आपलं पण तसंच आहे. रोजचे 24 तास आहेत, त्या 24 तासातला 1 तास स्वतःला दिला, छानपैकी आयुष्य एन्जॉय केला, तर मग आपल्या आयुष्याची वर्ष ही प्लस होत जाणार आहे. पण कामाच्या पाठीमागं, व्यापाच्या पाठीमागं, जबाबदारीच्या पाठीमागं असंच धावत गेलो तर आयुष्यातील एक एक वर्ष कमी होत जाणार आहे. आपल्याला एक एक कमी करायचं नाही तर ते वाढवायचं आहे आणि 100ही गाठायचं आहे. आणि हे 100ही गाठत असताना ज्या पद्धतीनं खारुताईंनी काम केलं तसं न करता रोज थोडं थोडं बदल करा. रोज छोट्या छोट्या गोष्टी सोडा. मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा फुलांप्रमाणे, फळांप्रमाणे, झाडांप्रमाणे बहार येणार आहे. आणि त्यातलाच एक बहार म्हणजे आपलं मॉर्निंग ट्रेन स्टेशन. या मॉर्निंग ट्रेन स्टेशन वरती रोज नवीन फुलं असतात. रोज नवीन फुलं म्हणजे रोज नवीन छान छान अनुभव येत असतात. रोज फळं असतात, रोज नवीन नवीन चेहरे असतात, रोज नवीन पानं असतात, म्हणजे रोज वेगवेगळे विषय टॉपिक असतात. म्हणजे रोजच आपल्याकडे नवीन आहे. मग आपण आधीच काही धरून नवीन मिळतं, ते नवीन घेत घेत आपला प्रवास करत गेलो तर खरंच खूप छान होतं. रोज एकच ड्रेस घातला की नको वाटतं पाहणाऱ्याला सुद्धा आणि घालणाऱ्याला सुद्धा. पण रोज वेगवेगळे कपडे घातले तर आपल्यालाही छान वाटतं आणि समोरच्यालाही छान वाटत असतं. तसंच आहे. रोज एक नवीन विचार घ्या, आयुष्याला सुरुवात करा, दिवसाला सुरुवात करा, म्हणजे रोज आयुष्य छान छान सुंदर असं आपण एन्जॉय करू शकतो. आणि आयुष्य हे रटाळ वाजण्यापेक्षा आयुष्य हे गोड गाणं, गोड संगीत आपल्याला मिळेल आणि खूप आपल्याला आनंद मिळेल. आणि म्हणूनच आपण ही साथ धरायची आहे आणि हा आनंदाचा छान जो प्रवास आहे तो सुखकर आनंदाचा प्रवास मस्त घालवायचा आहे. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चितासाठी आणि मध्ये मध्ये या गोलूसाठी पण. कारण काय आज त्याचा पण टॉपिक झाला ना आपल्याला. हा, कारण दोन्ही पण टॉपिक झाले त्यामुळे जोरदार क्लॅपिंग दोघांसाठी. चलो, आजच्या बोधकथेमधनं एकच गोष्ट आहे, खूप गोष्टी आपण हार्ड डिस्क फुल करून टाकतो की याच्यामध्ये इतकं साठवतो ना की चांगलं घ्यायला जागाच राहत नाही. कारण आपण म्हणतो ना एवढं सगळं भेटत असतं, रोज भेटत असतं, पण परिवर्तन होत नसतं खूप लोकांमध्ये. परिवर्तनासाठी हार्ड डिस्क रिकामी ठेवावी लागते, जे नवीन आहे ते घ्यावं लागतं. खरंच रिअल लाईफ मध्ये ना सोडायला शिकायला पाहिजे. सारखं आपल्याला मागचं पुढचं सगळं याच गोष्टी आठवायला लागल्या ना तर आपण त्याच्यातच अडकून पडायला लागलोय. आपल्याला ज्या गोष्टी लाईफ मध्ये पाहिजे आहेत ना ते आपल्याला घेता येत नाहीये, जगता येत नाहीये. वेळच्या वेळी पण पाहिजे, किती झीज करून घेतो आपण. सगळं करता 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 ना आपल्याला कधी डायबिटीस घेऊन बसलो, कधी गुडघ्याची झीज घेऊन बसलो, कधी वजन वाढवून बसलो, कधी बाकीची हेल्थ गमावून बसलो, हे कळत नाही.
तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी कमावलेल्या असतात, पण शरीराला पाहिजे त्या गोष्टी आपण गमावलेल्या असतात. आणि मग आणि पुढं आपली तडजोड चालू होते. चलो आता ह्याला आत्ता रिकव्हर करायला पाहिजे. छान असताना आपण करत बसतो का? नाही बसत. पण जी लोक खरंच हेल्थ आणि शरीर म्हणजे आपल्या आरोग्यावर पहिलं प्रायोरिटी द्या, कारण आरोग्य खूप महत्वाचं आहे. अदर गोष्टी कधी मिळतात माहितीये तुम्हाला? अदर गोष्टी मिळतात ज्या वेळेला हेल्थ असेल तर. ज्यावेळेला चांगली हेल्थ असेल त्यावेळेला चांगला माइंडसेट असतो. चांगला माइंडसेट असेल तर चांगला निर्णय होतो आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे तुमची चांगली क्रयशक्ती लागते. त्या वेळेला लाईफ मध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस भेटतो. आणि ते तुम्हाला पाहिजे असेल ना, तर नक्की आपण आपल्यामध्ये परिवर्तन, आपल्यामध्ये बदल करावा लागतो आणि त्याच्यासाठी सोडावं लागतं. त्याच वेळेला ऍड करता येतं. ओके, आज वेट लॉस मॅरेथॉन आहे. संध्याकाळी वेट लॉस मॅरेथॉनचं सेशन आहे. आज सगळ्यांसाठी खुलं आहे. कारण का की आज तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतं. मॅरेथॉन म्हणजे खूप लोकांना वाटतं पळावं लागतं का? पळायचं नाहीये. याच्यामध्ये आपण पळायचंय कुठं? आरोग्याच्या दिशेनं पळायला सुरुवात करायची आहे. काय पाहिजे तुम्हाला लाईफ मध्ये त्या गोष्टी सगळ्या भेटणार आहेत. आणि त्या कधी? वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट झाल्यानंतर. वेट लॉस मॅरेथॉन ही हळूहळू लाईफस्टाईल चेंज करायची, एक लाईफस्टाईल ऍड ऑन करायची एक प्रोसिजर आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेस मध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला हळूहळू चेंज करता. हळूहळू चेंज होतो कशानं? संध्याकाळचे पॉवरफुल सेशन असतात. फक्त वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट करतो त्या लोकांसाठी. खूप लोकांचा प्रश्न असतो, हे चालू आहे तोपर्यंत राहतं, बंद केल्यानंतर वाढतं का? हो. कधी? ज्या वेळेला ही लाईफस्टाईल आम्ही तुम्हाला शिकवायला लागलोय, ही पण सोडता आणि फ्युएल पण सोडतात तेव्हा. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलाय आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही ही लाईफस्टाईल ऍड ऑन ठेवल्या, त्यावेळेला तुमच्यातला रिझल्ट परमनंट असतो. पण आपणच चूक करतो आणि मग आपण टाकतो याच्यावर आणि त्याच्यावर. नाहीये, हे शिकवायला लागलोय आम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये प्रॉपर नॉलेज भेटतं, ते पण सायंटिफिकली. तुमचा फॉलोअप होतो भारी. तुमचं वाढलं अप्रिशिएट केलं जात नाही, कशानं वाढलं त्याचं विचारपूस केली जाते. तुमचं कमी झालंय, तुम्हाला अप्रिशिएट केलं जातं. खूप भारी करायला लागलाय, तुमच्याकडून पण आम्ही लोक शिकतो. म्हणजे इथं खूप बसलेले लोक असतात, ते तुमच्याकडून शिकतात. त्यामुळं ही लाईफस्टाईल शिकायची असेल तर वेट लॉस मॅरेथॉन खूप भारी आहे. खूप